मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आता आपण कुठेतरी चाललो, पण ते आम्हाला माहित नाही की आम्ही कुठे चाललो. तर तुम्हाला गेल्यावर समजेल की आम्ही आता कुठे जात आहे. त्याच्यामुळे आमच्यासोबत कंटिन्यू राहा. तर चला तर पण अक्खा पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को नहीं मालूम. तर मित्रांनो, आपण चाललो मंदिरापासून. इथून निघालो आपण आता पाणीपुरी खायला, कारण की आपल्याला लागेल खूप भूक. इथं खाली आपण पाणीपुरी फार के नंतर आपण आहे साहेब. कॅमेरा बंद कर. तर आपण घेतलेली आहे दाबेली. बघू शकता कसली फार दिसायली. इथून निघालो आम्ही दर्शन घेऊन. साहेबांना कुठले बी व्हिडिओ घेतले का एक हाताने घेतले आणि कसे दिसू लागले बरं. हे तरी थोडं तरी वाटत जरा तरी आपल्याला आपल्या फॅमिलीला दाखवायचं असते कसं राहते, आपण कसं खातो, असं का मग कसं बी. तर फॅमिली जाऊ द्या, तुम्ही त्याच्याकडे तेवढं लक्ष देऊ नका, पण द्या लक्ष, द्या काही नाही प्रॉब्लेम. इथून निघाला आपण बाहेर. आपण घेतलं मस्त महादेव दर्शन आणि निघालो आपल्या रस्त्याला लागलेलो आहोत. बघू शकता वातावरण तर लयच भारी झाले बाबा आजचं. तर मित्रांनो, आज पावसाचं वातावरण होतं. घरातून निघतानाच आम्हाला पाऊस लागला होता, पण थोडेसे थेंब. मग साहेब म्हणले कसं करायचं, जायचं का नाही जायचं. मग मी म्हणलं जाऊ चलाच आता निघालोच आहे त्रास बी. पण आता आम्ही थोडंसं बाहेर आलो. आत्ता काही पाऊस नाही आहे, बघू शकता तुम्ही वातावरण छान दिसायला एवढं. तर मित्रांनो, तुम्ही आमचे ब्लॉग बघत आहात, त्यांना कमेंट करत आहात, लाईक करत आहात, त्यासाठी खूप मनापासून खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आमचे ब्लॉगमध्ये अजून काय नवीन पाहिजे, तुम्हाला अजून काय म्हणजे आमच्यात इम्प्रूव्हमेंट आम्ही करू शकतो ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि तुमचं एवढं प्रेम मनापासून तुम्ही द्यायला त्याच्यासाठी ना खूप धन्यवाद. आज तुमची वैशू रस्त्यावर गाडी घेऊन उतरली आहे, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी कृपया स्वतःच्या जबाबदारीवर बाहेर पडावे ही नम्र विनंती. आज आपण चाललो एका सिक्रेट ठिकाणी. कुठे ते व्हिडिओच्या शेवटी कळेल. चालू होती का? ए थांब, ए माया थांब. लोक म्हणतात मुलींना चांगली ड्रायव्हिंग हेच बघा, गॉगल लावलाय, पूर्ण डॉनवाली फिलिंग येते बरं का. पण मागून कोण जरा हॉर्न वाजवलं पोटात धडधड करायला लागते माझ्या. तर मित्रांनो, मी गाडी ना आधीच शिकलेली आहे, पण मला ना तेवढी गाडी जमत नाही बरं का. तरी मी घेतली गाडी. मी मला जरा प्रॅक्टिसला देत जा जरा गाडी. त्याच्यामुळं साहेबांना दिली, खूप विनंती केली द्या 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 म्हणून, तवा दिली मला गाडी. आणि मग मी आता गाडी चालवायली. जास्त तर अजून पब्लिकमध्ये चालवलीच नाही, फक्त अशा रोडला चालवली. त्याच्यामुळं म्हणजे एकदा प्रॅक्टिस झाली की नाही मग परळीमध्ये बी चालवायची आहे आपल्याला. पण गाडी चालवताना जे असे लोक बघतात का नाही, मुलगी गाडी चालवायली, ती एक फिलिंग ना लईच भारी असते. थोड्या दिवसांनी आपल्याला 4 व्हीलर बी शिकायची आहे. आणि मग 4 व्हीलरमध्ये तुम्ही बघू शकता कसलंच भारी वाटते. तुम्ही कधी गाडी चालवली आहे का? जर मला असे लेडीज बघत असतील तर त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्ही गाडी चालवली, तुम्हाला कसं वाटते गाडी चालवल्यानं, कसं नाही. 4 व्हीलर 2 व्हीलर मला तर लई भारी वाटते गाडी चालवायला. आता मी गाडी चालवलेली आहे. 2 व्हीलर तर शिकलेली आहे आपण, पण आता आपल्याला 4 व्हीलर शिकायची आहे. आणि तुम्ही तर बघू शकता वातावरण किती भारी दिसायला. आणि तिकडे माहिती का मोर आहेत, पण मोर ह्यांना म्हणलं चला जाऊ. ते काय ना गेट बंद आहे, गेट बंद म्हणून जायचं नसते म्हणून. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. चला तर मित्रांनो, आता आपला फोटोशूट झालेला आहे आणि मला वाटते की आता पाऊस पडेल, त्याच्यामुळे आपण आता निघूया. पाऊस यायलाय म्हणून क्या बोला तूने? इथं लग्नाच्या अगोदर आलो होतो आणि आता आम्ही डबल एकदा आलो फोटोशूटसाठी. आधी आलो होतो. Oh my God! की बोललो तो व्हायरल झालं. हा.
मारो मुझे मारो मारो मुझे मारो. लवकरच हा फोन चालू. तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत आहात ते क्षण आता तुम्हाला लवकरच पाहत आहात. लवकर पोहोचू. मित्रांनो, आमचा रोड आता चुकलाय. आम्ही तिकडून पलीकडून रस्ता विचारलं कुणाला तरी तुम्हाला म्हणलं होतं ना, आम्हालाही माहित नाही की आम्ही कुठं चाललो. तर आता आम्ही पलीकडल्या रस्त्यावर चाललो, बघू शकता. तर मित्रांनो, हे आहे बघा आपला मेन रस्ता. आम्ही तिकडून गेलो होतो, आता चाललो. देवीचं मंदिर आहे आणि वातावरण. ओ साहेब, वर कुठून चाललो? मित्रांनो, त्या क्षणाची वाट बघायला चुकीच्या रस्त्याने आला आपण. चुकीच्या रस्त्याने आलो आपण. डबल. ओ, कोणता रस्ता आहे? आलो. नाही, आलो ना व्यवस्थित. आलो. किती सुंदर वाटत आहे वातावरण. हे आहे दत्तात्रयांचं मंदिर आणि आम्ही इथं देवाचं दर्शन घेतलं. तर मित्रांनो, तुमची प्रतीक्षा आता संपत आहे, कारण की आता तुम्हाला कळेल की आम्ही कोणत्या मंदिराबद्दल बोलत होतो. आम्ही आलेलो आहोत आता देवीच्या मंदिराला आलेलो आहोत. आधी आम्ही दत्तात्रयाचं दर्शन घेतलं, वरी गेलो होतो. देवानं बोललेलं होतं वाटतं आम्हाला, म्हणून देवाचं दर्शन केलं. आता आम्ही देवीच्या मंदिराला आलो. तर मित्रांनो, दर्शन घेऊन खरंच खूप प्रसन्न वाटलं. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविकांसाठी हे खूप मोठं श्रद्धास्थान आहे. कुंड दिसल. मोठमोठे. हो ना, मोठे मोठे. खोल आहे का? किती बापरे. इकडे शंकर ना, किती छान. हो, एकदा झाली सगळी है ना. वा, आपण ज्या साईडला केलं त्या साईडला शुक्राचार्य मंदिर. मित्रांनो, पूस गावात पद्मावती देवीच्या मंदिरासोबतच ऐतिहासिक दत्त मंदिर आणि श्री शुक्राचार्य मंदिर सुद्धा पाहायला मिळाले. तुम्ही जर परळीत वैजनाथाचे दर्शन करण्यास आलात तर इथूनच 15-20 किलोमीटर अंतरावर देवीचे मंदिर आहे. तो तुम्ही खरंच बाबा. चला जायचं का? ओ, मला येऊ द्या. मित्रांनो, हे गेलेले आहेत समोर. मला येऊ द्या. मला येऊ न देता चाललेत समोर. बघा हे कुठे जाऊन बसले. हो, का गाडी का पळवली? काय बसू द्या ओ, बसू द्या बरं. तुम्हीच करायला ओव्हर ऍक्टिंग. तो बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. अरे मैं काम करतो. बायकोला गाडी शिकवण्याचे फायदे. आम्ही जाताना घेतला मस्त चहाचा आस्वाद.
पूर्ण म्हणजे चहा आलाच, कारण आम्ही चहा प्रेमी आहोत. तर मित्रांनो, आम्ही मस्त गरम गरम पावसात थंड गार मंचुरियन खाल्ली. अरे सॉरी थंड पावसात गरम मंचुरियन खाल्ली. मग साहेबांनी मस्तपैकी मला मंचुरियन चारवली. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.